चला आपण आज खेमा बनवून घेऊया याचा सोयाबीनचा। एक वाटी वाटाणा घेतलेला आहे, कट केलेला कांदा, आपल्याला खडे मसाले घ्यायचे, तेजपत्ता, कोथिंबीर, 4-5 पाकळ्या लसणाच्या, एक अद्रकचं तुकडं घ्यायचं आहे, टमाटर घ्यायचं आहे आणि सोयाबीन आपण हे करून घेतलेली, गरम पाण्यात उकळून घेतलेली। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, तिच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायची आहे आणि जास्त जाड बी नाही जास्त पातळ बी नाही, या पद्धतीनं करून घ्यायचं आहे। बघू शकता। आता आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आता खलबत्ता घ्यायचा आहे, तिच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचं तुकडं टाकून चांगलं टेसून घ्यायचं आहे। तुम्ही काटून सने पण टाकू शकता, पण अशीच चव छान येते। या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढई चांगली तापली की तिच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे आणि जिरं घालायचं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आणि जिरं फुललं की तिच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे, तेजपत्ता, खडे मसाले ते चांगले पहिले परतून घ्यायचे। या पद्धतीनं चांगले परतून झाले की आपल्याला तिच्यामध्ये आता अद्रक लसूणचे पेस्ट घालून घ्यायची कुटलेलं। आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं गोल्डन कलरला लालसर असं भाजून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित छान असं भाजलं गेलं पाहिजे। दोन छोट्या इलायची टाकलेले आहे, त्या पण चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आपल्याला आणि कट केलेले कांदे 2 बारीक कट केलेले ते चांगले परतून घ्यायचे व्यवस्थित। चांगलं गोल्डन कलर झाल्यावरच तिच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे। नंतरले एक गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे पहिले कांदा व्यवस्थित। तर चांगला शिजला गेलेला आहे आपला कांदा। आता आपल्याला टमाटर घालायचं आहे। टमाटर चांगलं शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे, पहिले हलवून घ्यायचं व्यवस्थित। तर थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। टमाटर चांगलं शिजलं गेलं पाहिजे आपलं या पद्धतीनं। तर परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तर तिच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी वाटाणा टाकून घ्यायचा आहे, चांगला फ्रेश असा आणि चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित। आता हळद टाकून घ्यायची, 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि धनिया पावडर टाकायची आणि आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता तिच्यावर व्यवस्थित मिक्स झालं की तिच्यावर 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे। चांगलं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला मसाल्याला। एवढा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता एकदम छान झालेले मसाला। परत एकदा हलवून घ्यायचं आहे। तिच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाण्यानं चांगले भाजी चांगली छान होते म्हणून पहिले परत हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपल्याला सोयाबीनचा खेमा टाकून पहिले 10 मिनटं आपल्याला चांगलं पाण्याला उकळी येऊ द्यायची। जे थोडंसं पाणी टाकलेलं आहे सोयाबीनचा खेमा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तिच्यामध्ये आणि चांगलं खेमा टाकणं झालं की आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। या पद्धतीनं पूर्ण मसाला लागला पाहिजे सोयाबीनला, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। परततच राहायचं आपल्याला। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, परत मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। मीठ लागलं गेलं पाहिजे पूर्ण भाजीला। तर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची तिच्यामध्ये आणि आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता परत झाकण लावायचं आहे आपल्याला। तेल सुटलं का आपल्याला अशीच भाजी छान शिजवून घ्यायची आहे खेमा आपला। तर चांगलं तेल सुटलेलं आहे, तिच्यामध्ये आता बटर टाकायचं आहे। तर बटर मेल्ट व्हायसाठी आपल्याला झाकण परत लावून घ्यायचं आहे 10 मिनटं। बघू शकता आपलं बटर झालेलं आहे। तर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। बघू शकता आपला खेमा इथं तयार आहे। तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? तर आपल्याला बटाटा टाकायचा आहे ताव्यामध्ये, लाल तिखट टाकायचं आहे आणि तिच्यामध्ये आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचे। तुमच्याकडे ब्रेड चांगले भाजून घ्यायचे, तुमच्याकडे नरमवाले पाव असतील ते भाजू शकता। माझ्याकडे नव्हते तर मी ब्रेड भाजणार आहे। चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला लालसर। बघू शकता आपले ब्रेड चांगले झालेले, पलटून घ्यायचे, चांगले असे खरपूस असे भाजून घ्यायचे। बघू शकता आता आपल्याला ताट करायचं आहे। मी आता इथं खेमा घेतलेला आहे सोयाबीनचा
आणि या खायला. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू